नमस्कार मित्रांनो, नरेंद्र मोदी लाईव्ह येणार 5 वाजेला जीएसटी संदर्भात खूप काही मोठ्या घोषणा करणार असं चित्र होतं. पण या 75 वर्षाच्या म्हाताराने काय सांगितलं, वाचून वाचून काय सांगितलं, तोंडात सुपारी ठेवून काय बोलला आणि नंतर नाकातनं देखील बोलला, असं काय बोलला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. आधी काय बोलला ते बघून घ्या. थोडक्यात दाखवणार आहे, जास्त नाही दाखवणार, कारण की ते भावाने वाचून दाखवलं, आपल्याला काही वाचता येत नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण बघणार आहोत की याच्यामध्ये काय ऍडिशन झालं, काय नाही झालं. कारण की 75 वर्षाच्या म्हाताराने स्वतः 2014 साली जीएसटी विधेयक आणलं होतं, 2015 साली ते पारित करून घेतलं आणि नंतर सगळ्या देशाची वाट लावली. छोटे छोटे जे काही उद्योजक होते त्यांची मारून ठेवली अक्षरशः. आणि मग आता म्हणतो की जीएसटी रिफॉर्म बघा काय म्हटलं. त्याच्यानंतर आपण अजून बघणार आहोत. अजून लाईक केलं नाही, लाईक करा ना मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. मरा के इस्तेमाल की ज्यादातर चीजें और सस्ती हो जाएगी. खाने पीने का सामान, दवाइयां, साबुन, ब्रश, पेस्ट, स्वास्थ्य और जीवन बीमा, ऐसे अनेकों सामान, अनेकों सेवाएं या तो टैक्स फ्री होगी या फिर केवल 5% टैक्स देना होगा. जिन सामानों पर पहले 12% टैक्स लगा करता था, उसमें से 99% यानी करीब करीब 100 के निकट 99% चीजें अब 5% टैक्स के दायरे में आ गई है. तर या बाबाचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील, देशातील, संपूर्ण देशातील जी काही जनता आहे त्या जनतेला व्यवस्थितरित्या जगण्यासाठी, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण यासाठी पैसा वाचावा म्हणून आता फक्त 2च प्रकारचे टॅक्स आम्ही ठेवले. कुठले तर एक 5% आणि दुसरा म्हणजे 18%. याच्या आधी कुठला होता? 5% होता, 12% होता, 18% होता, 28% होता 2015 पासून. आता या गड्यांनी 2015 पासून एवढं काही लुटलं भारतातील जनतेला आणि आता लुटून लुटून कुठेतरी त्यांच्या लाज वाटली असेल किंवा याच्या मागे देखील काहीतरी मोठं षडयंत्र असणार आहे आणि ते याच्यासाठी हे काहीतरी नवीन उचापत्या करत असतं. याची सवयच आहे पहिल्यापासून. अचानक नोटबंदी करायची, अचानक लॉकडाऊन करायचं, अचानक कुठलीच प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, प्रेस कॉन्फरन्स आलं बरं का तोंडात, प्रेस कॉन्फरन्स या भावाने आजपर्यंत एक देखील घेतली नाहीये. दुसरं म्हणजे आजपर्यंत कधी मीडियामध्ये आलेला नाहीये. आता माझं हे म्हणणं आहे, ठीक आहे तुम्ही सामान्य जनतेसाठी टॅक्स फ्री केला, 12 लाखांपर्यंत टॅक्स फ्री केला. आता जीएसटी मध्ये चेंजेस केले, 5%वरनं तुम्ही 5% आणि 18% हे दोघंच जीएसटीचे स्लॅब ठेवले. याच्यातनं सर्वसामान्य जनतेला किती लाभ होणार आहे? कारण की मागच्याच अधिवेशनाच्या वेळेस तुमच्या त्या ताईने, जी की पांढरे केसवाली ताई, त्या ताईने चिप्सवर देखील जीएसटी लावला होता, पॉपकॉर्नवर जीएसटी लावला होता आणि ते एवढं मोठं काही महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला, भारतामध्ये उद्रेक झाला. त्या उद्रेकाचा परिणाम म्हणून या बाबाला कुठेतरी वाटलं की आता आपण करायला पाहिजे का काय. पण या घडीला टॅक्स मधलं काही घंटा कळत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीएसटी काय आहे, जीएसटी मध्ये किती टक्के लागणार आहे, कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, काय स्वस्त होणार आहे, या बाबाला काही माहित नाही. आणि स्वतः आता याच्यातनं ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वदेशीचा नारा द्या, स्वदेशीचा सगळ्या गोष्टी वापरा. आपल्याला माहित नाही की आपण कोणत्या गोष्टी वापरतो, स्वदेशी वापरतो की विदेशी वापरतो. अशा प्रकारे अरे बाबा, तू सह्या करायला अमेरिकेचा पेन वापरतो, तू खायला वेगवेगळ्या गोष्टी दुसऱ्या देशातनं मागवतो, कपडे तुझे लंडनला शिवले जातात, तुझ्यासाठी गाड्या बाहेरच्या देशाच्या, आणि तू सामान्य जनतेला सांगतो की आपण आपल्या देशाच्या वस्तू वापरायच्या, स्वदेशी वस्तू वापरायच्या, जेणेकरून स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्या काय आहेत, MSME, त्यांना चालना मिळेल. अरे चालना तू स्मॉल इंडस्ट्रीला दिलीस कुठे नरेंद्र मोदी बाबा? तू याच्या आधी सगळ्या गोष्टी करतोय त्या फक्त आणि फक्त तुमच्या अडाणीसाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही जीएसटी रिफॉर्मेशन, उद्यापासून नवीन सूर्योदय होणार. हा सूर्योदय तू मावळून टाकला होता 2016 साली, 2015-16 साली ज्यावेळेस जीएसटी लागू केला त्यावेळेस याला खूप काही विरोध झाला होता. पण तिथे तुमचं संख्याबळ जास्त असल्यामुळे तुम्ही ते
बरोबर पारित करून घेता. अशा वेगवेगळ्या गोष्टी या तारा सिताऱ्याच्या डोक्यात येत असतात. आणि आता कुठेतरी मला वाटतं की आता रिटायरमेंटसाठी जाणार आहे की काय. 75 त्यांच्या पक्षाचा नियम आहे की ज्या माणसाचं 75 वय होतं त्याला रिटायर करता. पण हा भाऊ 29 पर्यंत तर असाच राहणार आहे. त्याच्यानंतर तो राजनाथ सिंग म्हणतो की 2044 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान पाहिजे. त्याच्यात त्यांचा स्वतःचा घरचा माणूस म्हणजे कोण, तर तो अंबानी म्हणतो की 2044-47 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजे. म्हणजे तुम्हाला संपूर्ण भारत देश लुटायला बरं पडणार आहे या एड्याला पुढं करून. ना त्याला गणित माहिती, ना त्याला शिक्षण माहिती, ना काही माहिती. वेगवेगळ्या पद्धतीचं म्हटलं की याच्या आधी सामानला इकडून तिकडून नेण्यासाठी खूप त्रास होत होता आणि मग जीएसटी आला आणि जीएसटी मुळे त्या खूप काही गोष्टी सोप्या झाल्या. अरे जीएसटी आल्यानंतर सगळ्या सामान्य लोकांचे धंदे बसवले. तू लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर. आणि म्हणतो की आम्ही जीएसटी रिफॉर्मेशन आणलं. अरे काय घंट्याचं रिफॉर्मेशन आणलं तुम्ही. सगळ्या महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला लुटून ठेवलंय तुम्ही. आणि आता त्या तुमच्या तिजोऱ्या भरल्या की काय. आणि म्हणूनच तुम्ही आता जीएसटी कमी केला असं मला वाटायला लागलं. स्वदेशीचा नारा द्या, स्वदेशीचा नारा द्या. या भेटवस्तू त्या भेटवस्तू देताना स्वदेशी वस्तू वापरा. अरे बाबा, स्वदेशी वस्तू सगळेच लोक वापरणार आहेत पण तुम्ही त्याला चालना देत नाहीयेत ना. आज असे खूप काही उदाहरणं आहेत आपल्या समोर की जे स्वतः छोटे छोटे व्यवसाय त्या लोकांनी सुरू केले होते आणि तुमच्या जीएसटीच्या जाळ्यामध्ये अटकून ते बंद करावे लागले. दुसरं म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आता लोकांना हॉटेलमध्ये जायला स्वस्त असणारे जो काही टॅक्स होता तो टॅक्स कमी केला. अरे बाबा, हॉटेलचा टॅक्सचा जे काही टॅक्स स्लॅब होता तो असणारच आहे. 5% जीएसटी तुम्ही आधी पण घेत होता, आता पण घेणारच आहे. 5%च्या आता खाली तुम्ही काही करणार नाही. म्हणतो की गाड्या स्वस्त होणार, लोकांच्या गाड्या स्वस्त होणार. आता गाड्या किती स्वस्त होणार, काय होणार. बरं, गाड्या स्वस्त जरी झाल्या, तुम्ही इथेनॉलचा मारा केलाय, त्याच्यामध्ये काय, पेट्रोलमध्ये तुम्ही कमवताय. ते इथेनॉल भरून भरून लोकांच्या गाड्या खराब होत आहे. त्या लोकांना परत गाड्या घ्याव्या लागते. बरं, सर्वसामान्य माणूस जो काही आहे तो 2 व्हीलरच्या वर कुठली गाडी घेत नाही. 4 व्हीलर कोण घेतं, ज्याच्याकडे पैसा आहे. ठीक आहे, पैसावालाचा जरी पैसा असला तरी तो कमाईचा पैसा आहे. पण याच्याही आधी खूप काही गोष्टी तुम्ही टाकल्या, जसं की शेतकऱ्याच्या बियाणांना तुम्ही जीएसटी लावला, शेतकऱ्यांच्या माल मटेरियलला जीएसटी लावला, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला नाही. या सगळ्या गोष्टींचं उत्तर नरेंद्र मोदी का देत नाही. नरेंद्र मोदीकडे या सगळ्या प्रश्नांचं उत्तरच नाहीये मुळात म्हणजे. आणि म्हणून तोंडात सुपारी घेऊन कुठंतरी एका कोपच्यात जाऊन बोलायचं, समोर कॅमेरे आणि समोर टेलिप्रॉम्प्टर ठेवायचा आणि कोणीतरी लिहून दिलेली स्पीच वाजवून द्यायचं, म्हणजे झाला कार्यक्रम. अरे हिम्मत असेल तर लगेच ही जे काही झालं ना याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे. खूप काही मोठे मोठे मीडिया आहे आपल्या देशामध्ये, त्यांच्या समोर जा. ठीक आहे, तुम्हाला वाटतं की चिल्लर मीडिया समोर नाही जाणार. जे काही मोठे मोठे BBC न्यूज वगैरे जे काही आहेत, ANI वगैरे, यांना तुम्ही तुमचे इंटरव्ह्यू द्या. पण इंटरव्ह्यू असे लाईव्ह जनतेच्या समोर जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं उत्तर द्या. अरे जीएसटीचा जर लॉंग फॉर्म विचारला तरी तुम्ही फंबल उडवून जाणार, तुमच्या तोंडातली सुपारी बाहेर पडणार आहे. एवढे काही नियम आहेत त्याच्यामध्ये लावलेले, तुम्हाला काय कळणार आहेत. तुम्हाला अंगठे बहादूर लोक, तुम्ही बाहेरून डिग्र्या घेतलेल्या, तुमच्या काय बोलावं या लोकांवर काय कळत नाही. या सगळ्या गोष्टींचं उत्तर नरेंद्र मोदी साहेब तुम्ही द्या, म्हणजे सगळं कळेल. हे जे काही तुम्ही जीएसटी हलवताय ना, या जीएसटी लावला कोणी होता, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जीएसटी तुम्हीच लावला होता. आणि आता कुठेतरी तुमच्या बुडाला आग लागली का काय, किंवा तुमच्या बुडाची आग डोक्यात गेली आणि डोक्यात काहीतरी प्रकाश पडला. तो प्रकाश पडल्यानंतर तुम्हाला बुद्धी आली की काय, आणि म्हणूनच तुम्ही 12% जो काही स्लॅब होता 28% होता तो 18% आणला. हे सगळ्या गोष्टी समजून घ्या. उगाच जनतेला मूर्ख बनवायचं काम करू नका. इलेक्शन जवळ येते बिहारमध्ये, इतर राज्यांमध्ये. त्या इलेक्शनच्या धर्तीवर तुम्ही आता सगळीकडे, आता तुमचा देवाभाऊ लगेच सगळीकडे जीएसटी कमी केला. आमच्या नरेंद्र मोदींनी जीएसटी केला. ते एक जय गुजरातचा नारा देणारा एकनाथ शिंदे ती देखील म्हणेल नरेंद्र मोदी भाई ने आज कितना बडा निर्णय लिया आणि जय गुजरात हे अशा गोष्टी करणार आहेत. हे सगळे जे काही बाणगुडे आहेत ना, आता हे सगळे बाणगुडे पावसाच्या असे बाहेर येतील. समजून घ्या मला काय बोलायचं. असे बाहेर येतील आणि मग ते आपल्या प्रतिक्रिया देतील.
हे सगळं आहे, हे सगळं होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या तरी प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक केला नसेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.